नमस्कार मित्रांनो, माझे नाव ऋतुजा ईश्वर वारे. मी आज आपल्यासमोर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्यासमोर त्यांचं आत्मचरित्र अग्निपंख या पुस्तकाचं समीक्षण करणार आहे, जे त्यांनी स्वतःच लिहिलं होतं. रामेश्वर या लहान क्षेत्रातील एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी एक लहान मूल जन्माला आलं. ते मूल म्हणजेच आपल्या भारत देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न मिळविणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, म्हणजेच ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या भारतातील युवक व तरुण पिढीला आकाशापलीकडचे स्वप्न बघण्यासाठी प्रेरित केले व त्यांना जगायचं कसं हे शिकवले आणि जगण्याची वाटचाल योग्य पद्धतीने सांगितली. व त्यांनी अवकाश क्षेत्रातील अनेक सर्वोच्च सन्मान व पुरस्कार आपल्या भारत देशाला मिळवून दिले. सध्याच्या स्थितीमध्ये भारत देशातील माणसे किंवा कुठलेही माणूस प्रजाती कुठल्याही क्षणी लढण्यासाठी तत्पर असतात आणि म्हणूनच प्रत्येक देश हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 1.25 करोड लोकसंख्या असणारा आपला भारत देश त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा खंबीरपणे समोर जाण्यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वप्ने पाहिले व काही पूर्णही केले. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना मुळात अभिमान होता आपल्या भारत देशाचा. आपण ज्या देशात जन्मलोय त्या देशाला जास्तीत जास्त समोर कसं नेता येईल, त्या देशाची प्रगती जास्तीत जास्त कशी होईल हे त्यांनी पुरेपूरपणे प्रयत्न केला. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे धर्मनिरपेक्ष होते. मुळात याची ताळमूळ ही त्यांच्या बालपणीच लागलेली होती. ते जरीही एका हिंदू तीर्थक्षेत्रस्थानी जन्मले असले तरीही ते स्वतः धर्माने एक मुस्लिम होते. आणि त्यांचे वडील जे मस्जिदीमध्ये प्रार्थना दूत म्हणून काम करत असायचे, ते तेथील एका पुजाराचे एकदम चांगले मित्र होते. आणि ते दोघं खुलेआम चर्चा करायचे मस्जिदीविषयी, मंदिराविषयी, त्यांचा अल्लाह किंवा त्यांचा देव याविषयी खुलेआम चर्चा करत असायचे. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा खास मित्रसुद्धा हिंदूच होता. ते लहानपणी एका वर्गामध्ये एकाच बाकावर बसायचे. यातून हे स्पष्ट होतं की APJ अब्दुल कलाम हे धर्मनिरपेक्षतेचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्यांच्या लेखनातून हेही स्पष्ट होतं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ईश्वरावर निस्सीम भक्ती होती आणि ते त्यांच्या मनामध्ये ईश्वराविषयी निस्सीम श्रद्धा होती. ते जरी विज्ञाननिष्ठ जरीही असले तरीही आपण केलेल्या कामाचं श्रेय हे पूर्णपणे माझं आहे असं न म्हणता ईश्वर कृपेने झालं असं म्हणून यशाचा भार हलका करणं त्यांना सोयीचं किंवा योग्य वाटत असे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020चं जे स्वप्न पाहिलं होतं ते त्यांनी फक्त पाहिलं होतं आणि आपल्याला पूर्ण करण्यासाठी जी जबाबदारी आपल्यावर सोपवली होती ती जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांची सर्व स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. तेव्हा त्यांच्या मनाला शांती लाभेल. आपण जर या आधुनिक भारताचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हटलं तरीही ते सोयीचे ठरेल. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं हे पुस्तक अग्निपंख हे त्यांचे फक्त आत्मचरित्र नाही तर स्वराज्य निर्मिती भारत किंवा आपण सुस्वराज्य भारतासाठी स्पंदन ठरेल असं आपण म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. एवढे बोलते आणि मी माझं भाषण इथे थांबवते. जाता जाता APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य आठवण आलं म्हणून सांगते. वाट पाहणाऱ्यांना नेहमी तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडतात. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका. धन्यवाद. वाचन प्रेरणा दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.